शासनाचं शेतकऱ्यांप्रती असलेलं उदासीन धोरण आणि वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्या यांच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेला चित्रपट म्हणजेच तेरव. या चित्रपटाच्या अनुषंगाने आज आपण चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इधापे यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, कसा अनुभव होता, कशी ही फिल्म आहे? हे अनुभव अत्यंत चांगला आहे आणि अनेक अडचणीतनं पुढे जावं लागलं आणि अडचणी यायलाच पाहिजे. प्रश्नांवरती बोलत बसण्यापेक्षा उत्तरांचा शोध घेतला पाहिजे आणि हा चित्रपटच मुळात उत्तरांच्या शोधासाठी निर्माण केलेला चित्रपट आहे. शेतीमाती आणि स्त्री सन्मान या विषयावरती भाष्य झालं पाहिजे, समाजामध्ये संवाद झाला पाहिजे, शेतीचाही रिस्पेक्ट व्हावा आणि सोबत महिलेचाही रिस्पेक्ट व्हावा आणि तो घरापासून सुरू व्हावा. या अंडरकरंटला घेऊन हा चित्रपट उभा केलेला आहे. यामध्ये सगळ्या टेक्निकल साईड मुंबईची आहे आणि विदर्भ हे कलावंतातले आहे, विदर्भातले कलावंत आहेत, पण सोबतच मुंबईचे सुद्धा कलावंत यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. किरण खोजे, किरण माने, संदीप पाठक आणि एक चांगला चित्रपट निर्माण करण्याचा मी जो प्रयत्न केला होता तो आज जवळपास यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं. विदर्भातलेच कलाकार आपण घेतलेले आहेत मोस्टली, तर काय सांगाल? नाही, विदर्भातलेच घेतले म्हणून नाही, यामध्ये व्यावसायिक कलावंत जे मुळातच व्यवसाय या क्षेत्रामध्ये काम करतात. किरण मानेसारखा मोठा अभिनेता आहे, किरण खोजेसारखी अभिनेत्री आहे, संदीप पाठकसारखा दिग्गज अभिनेता मराठीतला आपल्यामध्ये आहे. पण आपल्याही भागातल्या कलावंताचा सहभाग असावा आणि विदर्भामधली कलावंत मोठेच आहे, नो डाऊट. कलावंत कुठलाच लहान आणि मोठा नसतो, त्यामुळे त्यांना संधी दिलीच पाहिजे. आपण आपला विषय, आपली भाषा आहे, त्यामुळे 90% कलावंत आपण विदर्भातले घेतले. तांत्रिक बाजू सगळ्या मुंबईची आहे आणि विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र हा भेद नकोच ना. आपण एका देशात राहतो, आपण राज्यात राहतो, त्यामुळे हा राज्याचा आणि देशाचा चित्रपट आहे. विदर्भातले कलावंत यामध्ये काम करतात म्हणजे ग्रेटनेस आहे असं अजिबात नाही आहे. विदर्भातले अनेक लोक मुंबईत जाऊन काम करतात आणि मुळात मुंबई हे वेगवेगळ्या छोट्या भागातून आलेल्या लोकांपासून उभी राहिलेली मुंबई आहे. कला मातीतनं जन्माला येते, त्याचा व्यवसाय तिकडे होत असेल, त्यामुळे कला इथली, कला तिथली असा कुठलाही भेद नसावा. देशाचा चित्रपट आहे आणि महाराष्ट्राचा चित्रपट आहे. नक्कीच. काही महिला कलाकार देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, छोट्या शहरातला एक कलाकार मोठ्या पडद्यावर जेव्हा झळकतो, काय भावना आहे? खूप प्राऊड फिलिंग आहे. खरं तर ॲक्टिंग करणं म्हणजे तुम्हाला इतक्या वर्षाचा स्ट्रगल हवा किंवा तुम्हाला असे ऑडिशन्स द्यायला लागतात. हा खूप मोठा एक मिसकन्सेप्शन आहे किंवा एक क्रायटेरिया असतो की तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसाल तरच तुम्ही स्क्रीनवर येऊ शकाल. पण तेरव हे एक उत्तम एक्झाम्पल आहे, कारण त्याच्यात आपल्या एकल महिला, त्या शेतकरी एकल महिला, त्यासुद्धा काम करत आहे आणि त्या तितक्याच ताकदीने उभ्या आहेत. सो त्यांनी पण तितक्याच ताकदीने ॲक्टिंग केली आहे जितके प्रोफेशनल ॲक्टर्सनी केली आणि ते तेवढंच तोड देतात आहे. त्याच्यामुळे ॲज अन ॲक्टर, ॲज अन आर्टिस्ट खूप प्राऊड मोमेंट आहे आणि या छोट्या शहराची एक मुलगी एका ग्रामीण मुलीला रिप्रेझेंट करते आहे ओव्हरऑल कंट्रीसाठी. सो कुठेतरी मला खूप प्राऊड वाटते की मी त्यांची स्टोरी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवते. अनुभव आहे, अडचणी काय काय शूटिंग? खरं तर मी एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि मी शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्या आहे. फीचर फिल्म माझी ही पहिलीच आहे आणि माझ्यासोबत काम करणारे जे काही को ॲक्टर्स आहेत त्या एकल महिला आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची खरं वेगळीच गंमत होती, कारण ते आपण ॲक्टिंग करतो पण त्यांची ती ॲक्टिंग नव्हती. ते जसे आहेत तसे त्यांनी स्क्रीनवर एक्झॅक्टली, म्हणून आपण काहीतरी वेगळे एफर्ट्स लावतो. तर सटलनेस जो एक असतो किंवा आपण म्हणतो की नाही बाबा तू रिअल ॲक्टिंग कर, तर खरं तर मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं की आपण स्क्रीनवर कसं राहायचं किंवा आपण सटल एक रिॲक्शन कसा द्यायचा. तर गंमत होती शूटिंगमध्ये खूप. तेरव चित्रपट एक अत्यंत सशक्त कथानक आणि तेवढ्याच ताकदीनं या संहितेचं सोनं करण्याचं काम दिग्दर्शक हरीश इधापे यांनी केलेलं आहे. ती उत्कृष्ट चित्रपटासाठी आवश्यक असतात त्या सर्व बाबींचा समावेश चित्रपटात करण्याचं काम या तेरवमध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. खरं तर विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही प्रांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले. सर्वाधिक आत्महत्या या 2 जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळे इथलं दुःख, इथली वेदना याच मातीतला एक संवेदनशील दिग्दर्शक, याच मातीतला एक संवेदनशील लेखक शब्दबद्ध करतो, चित्रित करतो आणि त्याला जगासमोर मांडतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या गोष्टींकडे आजपर्यंत लक्ष वेधलं गेलं नाही, कधी काळी मदर इंडिया येऊन गेलेलं असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात 2 बिघा जमीन येऊन गेलं असेल कधी काळी, पण प्रश्नांची धग अजूनही कायम आहे आणि या धगेला फुंकर घालण्याचं काम, हा निखारा प्रज्वलित करण्याचं काम आणि शासनाचं आणि समाजाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचं काम या चित्रपटानं केलं आहे. आणि माझी आंतरिक इच्छा आहे की जेवढ्या ताकदीनं हा चित्रपट उभा झाला आहे, हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जावा आणि तिथेसुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा तेरव गाजेल याची मला पूर्ण खात्री आहे. नक्कीच सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर जो आहे तो आनंद बघायला मिळतो आहे. सर्वत्र तेरव चित्रपट हा प्रदर्शित झालेला आहे आणि प्रश्न मात्र हाच उरतो आहे की आता तरी शासन जागं होईल का? अमिता शिंदे, न्यूज 18 लोक, वर्धा.